नाशिकच्या बागलाण तालुक्यातील आखतवाडी येथील संशयित विषबाधा प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय। चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही दूध सेवन केल्यानंतर शेतकरी दाम्पत्याची प्रकृती बिघडल्याची प्राथमिक माहिती होती। उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई याळीज यांचा आधी मृत्यू झाला, तर आज 78 वर्षीय शांताराम याळीज यांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला। मात्र महिलेच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूसमयी त्या उपाशीपोटी असल्याचा निष्कर्ष समोर आल्यानं या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय। या दोघांच्या अन्नाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। याच दरम्यान आई-वडिलांना रुग्णालयात दाखल करणारा मुलगा दीपक याळीजही बेपत्ता असल्यानं या प्रकरणातलं गूढ आता आणखीनच वाढलंय। बागलाण तालुक्यातील आखतवाडी येथे 29 जूनच्या दिवशी जे ते एक धक्कादायक प्रकार समोर आला होता की वृद्ध दाम्पत्यांनी चिकनाचं सेवन करून त्यानंतर दही दूध खाऊन त्यांचा मृत्यू झाला होता। मात्र जी महिला होती तिचा मृत्यू झाला, त्यानंतर जे वृद्ध होते तेही सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट होते। त्यानंतर त्यांचा आज रोजी मृत्यू झालेला आहे व इथे त्यांचा PM साठी जी बॉडी आहे ती आणलेली होती। मात्र याचा नवीन ट्विस्ट जो आहे तो समोर आलेला आहे। नामपूर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या महिलेचा PM करण्यात आला व त्या PMच्या दरम्यान असं समजले जाते की त्या महिलेने जेवणच केलेलं नव्हतं व त्यानंतर ही जी सुई आहे ती नेमकी आता कोणत्या दिशेने जाते, मग जेवण केलेलं नव्हतं, मग त्यांना फूड पॉयझन कसे झाले व विषबाधा कशी झाली हे समोर येते। मात्र त्या महिलेला किंवा मग जे वृद्ध आहे त्यांना कोणी मारण्याचा प्रयत्न केला का, हा अहवाल जो आहे हा प्रयोगशाळेमध्ये दिलेला आहे। नेमका हा जो अहवाल येईल त्यानंतरच आता पुढचे जे ते समजणार आहे। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव। फिजिशियन मार्फत आमचे जे तज्ञ डॉक्टर अभिषेक मार्फत उपचाराखाली घेण्यात आला, ICUला ॲडमिट करण्यात आला, त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा घेण्यात आला, पण त्यांची प्रकृतीमध्ये काही सुधारणा झाला आणि 5-6 दिवसानंतर आज त्यांच्या सामान्य रुग्णालयाला उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यांच्या पोस्टमॉर्टमसाठी आता बॉडी आम्ही मॉर्च्युरीला पाठवलेली आहे। आता त्याच्या जे फूड सॅम्पल होता त्याच दिवशी केमिकल अनालिसिससाठी म्हणजे लॅबला पाठवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांमार्फत ती कारवाई चालू आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्याच्या एक्झॅक्ट कॉज ऑफ डेथ होता काय ते आपल्याला माहिती मिळेल। सदर महिला ही ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे आली तर ती मृत अवस्थेत होती आणि नंतर मग आणि दुसरं रुग्ण जे होतं त्या अवस्थेत असल्यामुळे सामान्य रुग्णालय मालेगाव इथं संदर्भित करण्यात आलं। तर त्या सदर महिलेचं पोस्टमॉर्टम केलं असताना प्राथमिक अहवालात तिच्या पोटात कुठलंही खाल्लेलं अन्न सापडलं नव्हतं आणि बाकी केमिकल अनालिसिस आणि फोरेन्सिकसाठी सदर महिलेचा विसरा हा प्रिझर्व केलेला आहे आणि नाशिक येथे पाठवण्यात आलेला आहे। हे अद्याप अहवाल प्राप्त आहे।